आणि एक सविस्तर बातमी, अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होण्यासाठी आता केवळ 3 दिवस उरलेत। सध्या अयोध्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या स्वागतासाठी सजली आहे आणि मंदिराला सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते। आपण थेट अयोध्येत जाणार आहोत। या ठिकाणहून आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, ही विलोभनीय दृश्य दिसतायत अयोध्येमधून, काय वातावरण आहे नेमकं? निकिता, अवघे 2च दिवस खरं तर शिल्लक राहिले आहेत। रामलल्लांची मूर्ती जी आहे ती लोभस आणि सुंदर अशी मूर्ती जी आहे ती गर्भगृहात प्रवेशलेली आहे। रामलल्लांच्या या नवीन मंदिराला आता सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। 500 वर्षांनंतर रामलल्ला जे आहेत ते आपल्या घरी परतणार आहेत आणि त्याचा माहोल जो आहे तो संपूर्ण अयोध्येमध्ये आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। काउंटडाऊन जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। पुढच्या काही तासांमध्ये, पुढच्या 2च दिवसांमध्ये खरं तर रामलल्ला जे आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी पूर्ण होणार आहे। अत्यंत विधिवत षोडशोपचार पूजा करून रामलल्ला जे आहेत ते आपल्या गर्भगृहात विराजमान झालेले आहेत आणि 2 दिवसांनंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे हा संपूर्ण तो या ठिकाणी पूर्ण होणार आहे। आणि तत्पूर्वी आपण बघतोय की या राम मंदिराला पूर्णपणे विद्युत रोषणाई, आकर्षक आणि सुंदर अशा पद्धतीची विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यापासून, मंदिराच्या आतल्या सगळ्या मंडपांपासून ते मंदिराच्या वरच्या कलसापर्यंत ही सगळी विद्युत रोषणाई जी आहे ती आता करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। अर्थात या ठिकाणी पूर्ण विद्युत रोषणाई झालेली नसली तरी टेस्टिंग मात्र विद्युत रोषणाईचं सुरू आहे। मात्र हे जे दृश्य आपण सध्या TV9 वर बघतोय हे इतकं सुंदर आहे की याच्यावरून आपल्याला अंदाज 1 ते 2 दिवसांमध्ये ज्या वेळेला या संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली जाईल, मंदिराच्या बाहेरच्या परिसराला सुंदर अशी सजावट केली जाईल, त्यावेळेला काय सुंदर आणि विलोभनीय असं दृश्य अयोध्येच्या या नवीन राम मंदिराचं दिसेल। आणि त्यामुळे हा संपूर्ण सोहळा जो आहे तो ऐतिहासिक आहे। 500 वर्षांनंतरचा हा योग जुळून आलेला आहे। रामलल्लाचे भक्त जे आहेत ते देशाच्या कानाकोपऱ्यातनं अयोध्येत यायला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढचे 2 दिवस हा संपूर्ण ऐतिहासिक सोहळा आपल्या मनामध्ये साठवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले राम भक्त जे आहेत ते जय श्रीरामचा गजर करत, जय श्रीरामचा नारा देत या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत। आणि त्याचीच तयारी म्हणून आता या संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते। पुढच्या काही दिवसांमध्ये या संपूर्ण मंदिराच्या बाहेरच्या परिसराला देखील विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली जाणार आहे आणि त्यामुळे एक भव्य अशा मंदिराला भव्य अशा स्वरूपाची विद्युत रोषणाई जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। निकिता, अगदीच चंदन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।